सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि संक्रांतीच्या पण शुभेच्छा. बेसिकली ज्याला हे सगळं राईट फ्रॉम बिगिनिंग पासून मी आणि संजय यादव आम्ही एकत्र लोगो बनवण्यापासून, आणि माझी एक अशी इच्छा होती की त्याचं ब्रँडिंग चांगलं होतं. काय झालं की कोकणी माणूस म्हटला की थोडंसं केलं की पुढे अर्धवट सोड जी ख्याती आहे ती कुठेतरी काढून टाकायची. कारण आता जसं माझी म्हणाले की कोकणी प्रॉडक्ट्स कुठेतरी गेले पाहिजेत सगळे, पण ते सगळं आपल्याकडे आहे, पण फक्त ते पॅकेजिंग त्याचं रॅपर जे आहे ते रॅपर फक्त चांगलं झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही त्याला सांगितलं की आपण जेव्हा ज्या सुरुवातीला ॲडव्हर्टायझिंग सुरू करू तेव्हापासूनच आपण असं अप्रोच ठेवून लोकांना कुठेतरी फील झालं पाहिजे की येस कोकणामध्ये काहीतरी मुवमेंट झालेली आहे आणि ती मोठ्या प्रमाणात आता घडते आणि त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होणार आहे असं मला वाटतं. आणि ते त्या दृष्टिकोनातून संजयने जोरदार प्रयत्न केलेले आहेत. मोठी माणसं अगदी त्याच्यातला एक अगदी जोडणारा माणूस आहे आणि माझ्यापर्यंत मी जेवढे प्रयत्न करतोय तेवढे मी प्रयत्न करा. थँक्यू.